नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खूप छान सुंदर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि आपल्या इतर मित्रमंडळींना सुद्धा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो। तर पाहू शकता मित्रांनो, आज आपण असा विषय घेतलेला आहे का पानगळ केल्याच्या नंतर एक चूक अशी आहे की ती चूक आपण पानगळ केल्याच्या नंतर करायची नाही आणि ती जर चूक समजा आपण पानगळ केल्याच्या नंतर केली तर मित्रांनो पुढं डाळिंब शिटिंगला खूप मोठा प्रॉब्लेम येतो। तर ती कोणती चूक आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। तर मित्रांनो नक्की आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर बघू शकता मित्रांनो, आता आमचा पूर्ण टोटल बागाची छाटणी झालेली आहे। दुसरी गोष्ट म्हणजे खतं वगैरे, शेणखत झालं, रासायनिक खत, हे सर्व खते वगैरे भरून झालेले आहे आणि आमचं आता हस्तबहार धरण्याचं जे नियोजन असतं त्याच्यापूर्वीचे जे काम असतं ते काम आमचं जवळजवळ बागेचं आता पूर्ण होत आलेलं आहे। तर मित्रांनो ते काय काम आहे तर बघा, बागेची छाटणी करून झालेली आहे। दुसरी गोष्ट खत, रासायनिक खत, शेणखत याचासुद्धा आम्ही पूर्ण डोस देऊन झालेला आहे। आता फक्त ते काय आहे तर आम्हाला फक्त पानगळ करायची आहे आणि तुम्ही बघू शकता जवळपास 50% झाडाची पानगळ ही ऑलरेडी नैसर्गिकरित्या झालेली आहे। नैसर्गिकरित्या 50% पानगळ झालेली आहे। तर आता राहिलेली 50% पानगळ ही आपण इथ्रिल औषध मारून करणार आहे। तर मित्रांनो तत्पूर्वी आम्ही जे काम केलेलं आहे त्याचा आढावा सांगत आहे। तर बघू शकता छाटणी केल्याच्या नंतर बागामध्ये मित्रांनो जे आपण छाटणीला ज्या फांद्या वगैरे पडलेल्या असतात तर त्या फांद्या आम्ही कुठेही उचलून न टाकता त्यांचं जागीच कुटी मशीनने, रोटरने, ट्रॅक्टरच्या साहाय्याने त्याच्या जागेवरती पहा कुट्टी केलेली आहे। बारीक बारीक त्याची कुट्टी केलेली आहे आणि ती जागच्या जागेवरच कुट्टी करून टाकलेली आहे। म्हणजे जी छाटून केलेली आपण ज्या फांद्या वगैरे होत्या लहान लहान ज्या त्या फांद्या आम्ही बाहेर न उचलून टाकताना त्याची जागेवरचीच कुट्टी केलेली आहे आणि हाय त्याच जागेवरती त्या पडलेल्या आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो आमचं हे कामकाज चालू आहे। बघू शकता तणनाशक वगैरे सर्व जे बागेचं विश्रांती काळामध्ये करायचं काम आहे ते पूर्ण टोटल काम आमचं मित्रांनो करून झालेलं आहे। तणनाशक मारून बाग सगळी स्वच्छ केलेली आहे। बघू शकता सगळी बाग आम्ही स्वच्छ केलेली आहे तणनाशक वगैरे मारून। आता फक्त आम्हाला इथ्रिल मारायचं आहे, पानगळ करायची आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो बाकी फवारे वगैरे मग हे असेच काम चालू राहणार आहे। पण जे मेन कामं होती मित्रांनो ती कामं आमची जवळजवळ या बागेच्या माध्यमातून झालेली आहे। तर मित्रांनो आमच्या इकडं प्रत्येक यावेळेसच आम्ही हस्तबहार धरतो, म्हणजे प्रत्येक शेतकरी आमच्या इकडं हस्तबहारच धरतो। कारण हे हस्तबहार धरण्याचे फायदे थोडक्यात मित्रांनो मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो। तर काय होतं मित्रांनो, हस्तबहारामध्ये जर आपण डाळिंब जर धरलं तर मित्रांनो ते ऐन उन्हाळ्यामध्ये तोडणीसाठी येतं, हार्वेस्टिंगसाठी येतं आणि मित्रांनो उन्हाळ्यामध्ये आलेलं जे डाळिंब आहे त्याला मार्केट पण चांगल्या प्रकारचं भेटतं आणि खूप देशातून प्रदेशातून त्याला मागणी असते। त्याच्यामुळं आमच्या इकडं सर्व लोक हस्तबहार धरतात। दुसरी गोष्ट हस्तबहाराचं जे आपलं डाळिंब फळ आहे ते उन्हाळ्यात विक्रीला येतं आणि विक्रीला आल्यामुळे त्याची क्वालिटी जी आहे ती क्वालिटी मित्रांनो खूपच छान सुंदर राहते आणि सुंदर चांगली क्वालिटी असल्यामुळे मित्रांनो मार्केटसुद्धा एकच नंबर मिळतं त्याला। आणि मित्रांनो काही लोकांचं कसं असते हस्तबहार न धरता दुसरे बहार धरतात आणि मग मित्रांनो दुसरे बहार धरल्याच्या नंतर ते काय होतं नेमकं पावसाळ्यामध्ये जातं आणि मित्रांनो पावसाळ्यामध्ये जर आपला बाग हार्वेस्टिंगसाठी जर गेला तर मित्रांनो खूप प्रॉब्लेम येतात, खूप डाग येतात, ठिपके येतात आणि मग त्याच्यामुळे मित्रांनो बागाचा एवढा खर्च जो केलेला आहे तो पूर्ण टोटल वाया जातो। कारण बाजार तर असतात पण आपला मालाचा जी क्वालिटी आहे ती क्वालिटी चांगली नसल्यामुळे आपल्याला रेट चांगला भेटत नाही। दुसरी गोष्ट फळे सर्व खराब होऊन जातात आणि मग अशा वेळेस आपल्याला मित्रांनो खूप तोटा सहन करावा लागतो। त्याच्यामुळे आमच्या इकडं सर्व मंडळी, सर्व शेतकरी बांधव हे हस्तबहारामध्येच डाळिंबाची पानगळ करतात आणि त्याच्यानंतरच आमच्या इकडं बाग धरले जातात। तर त्याचा फायदा तोच म्हणजे माल अगदी उन्हाळ्यामध्ये जातो, जास्त खर्च
सेटिंगच्या काळामध्ये थोडा प्रॉब्लेम येतो मित्रांनो, कारण पाऊस वगैरे जर लागला तर मग मात्र सेटिंग व्हायला प्रॉब्लेम येतो. सेटिंग लवकर होत नाही. पण तेवढी सेटिंग जर झाली तर मित्रांनो त्याला पुढं जो आहे बाजारभाव चांगला मिळतो. तर सेटिंगच्या काळामध्ये काय होतं, हा पाऊस हस्तबहार म्हणजे पावसाळ्याचा सीझन असतो. आता तसं पाहिलं तर आमच्या बागाला ताऊ चांगल्या प्रकारे बसलेला आहे. जवळजवळ 50% काही झाडांची पानगळ झालेली आहे. पण आता ही राहिलेली 50% पानगळ आम्ही इथ्रिल मारून करणार आहे. तर मित्रांनो याच्यामध्ये जर पाऊस वगैरे वातावरण जर चांगलं राहिलं तर 1-1.5 माल 2 माल कॅरेट आमच्या झाडाला सहज लागतो. आणि त्याच्यामुळे मग पुढं उन्हाळ्यामध्ये मार्केट चांगलं भेटतं आणि मग त्याचा फायदा होतो मित्रांनो. म्हणून आमच्या इकडं पावसाळ्यात जाऊ नये म्हणून आमच्या इकडं सर्व लोक उन्हाळ्यामध्येच बाग तोडायला येतील अशा पद्धतीने हस्तबहारामध्येच डाळिंब धरतात, पानगळ करतात. त्याच्यामध्ये मित्रांनो उन्हाळ्यामध्ये पाण्याचा तोटा वगैरे येतो. पण मित्रांनो आमच्या इकडं प्रत्येक शेतकऱ्याचं जे आहे ते पाण्याचं नियोजन आहे. तर ते पाण्याचं नियोजन कसं मित्रांनो, तर प्रत्येकाने शेततळे वगैरे बनवलेले आहेत आणि विहिरी आहेत आणि आम्हाला जवळच नदी आहे. त्याच्यामुळे सहसा तोटा येत नाही आणि जरी आला तर 15 ते 20 दिवस महिन्याचाच तोटा येतो. मात्र एवढ्या कालखंडामध्ये आमच्याकडं शेततळे बनवलेले आहेत. आम्ही स्वतः 1-1.5 एकरचं 1 एकरचं शेततळं बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये पाणी साठवून ठेवलेलं आहे आणि त्याच पाण्याचा मित्रांनो आम्ही वापर करतो. जर नदीचं पाणी जर संपलं तर मग मित्रांनो आम्ही त्या शेततळ्याचं पाणी वापरतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो आमच्या ह्या बागेचं नियोजन असतं आणि मग म्हणून आम्ही हा बाग आमचा हस्तबहार धरतो आणि उन्हाळ्यामध्ये तोडणीस येतो. साधारणपणे मे मार्च एप्रिल मे तिथं या पिरियडमध्ये आमचा बाग तोडण्यासाठी येतो. एप्रिल मेमध्ये जास्तीत जास्त जून. तर काय होतं या काळामध्ये बाग तोडणीला आल्यामुळे पावसाळा वगैरे बिलकुल नसतो आणि पावसाळा वगैरे बिलकुल नसल्यामुळे बागाला जी क्वालिटी आहे, जी फळं आहेत ती चांगली फ्रेश राहतात आणि चांगला माल असल्यामुळे प्रदेशात मित्रांनो त्यांना मागणी मिळते. बांगलादेशात डायरेक्ट इथून मित्रांनो माल एक्सपोर्ट केला जातो आणि व्यापारी मंडळी जाग्यावरती येऊन माल खरेदी करतात आणि मित्रांनो आपल्या इथेच त्याची पॅकिंग बनवतात आणि हा बाहेर प्रदेशात माल जातो. तर अशा पद्धतीने मित्रांनो असं आपलं नियोजन आहे. तर मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे मित्रांनो, पानगळ केल्याच्या नंतर मित्रांनो आपण कुठल्याही प्रकारचं तणनाशक मारू नये. कारण तणनाशक ही जर चूक जर केली आपण तर मित्रांनो सेटिंगला खूप मोठा प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे मित्रांनो पानगळ केल्याच्या नंतर कुठल्याही प्रकारचं तणनाशक मारायचं नाही. जे काय करायचं आहे ते मित्रांनो पानगळ करायच्या अगोदरच विश्रांतीच्या काळामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही खते भरू शकता, पानगळ करू शकता, अनेक सर्व कामे करू शकता. पण ते कधी बागेच्या विश्रांतीच्या काळामध्ये. पानगळ केल्याच्या नंतर कुठल्याही प्रकारचा तणनाशकचा फवारा घ्यायचा नाही. कारण का तर मित्रांनो तणनाशकमुळे आपल्या बागेला इफेक्ट प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण तणनाशकची वाफ तयार होते आणि अशा वेळेस आपण पानगळ केल्याच्या नंतर जर आपण तणनाशक मित्रांनो बागेला जर मारलं, बागेला जर फुला वगैरे चवक्या निघायला लागल्या अशा पिरियडमध्ये जर मित्रांनो आपण जर तणनाशक जर मारलं तर मित्रांनो जी तणनाशकची वाफ तयार होते आणि ती वाफ डायरेक्ट मित्रांनो आपल्या झाडाला लागते आणि झाडाला वाफ लागल्यामुळे मित्रांनो जी आपली सेटिंगला व्हायला कळी वगैरे असते किंवा कळी चांगली स्ट्रॉंग निघण्याचं जे प्रमाण असतं त्याच्यावर परिणाम होतो मित्रांनो तणनाशकमुळे. त्याच्यामुळे मित्रांनो पानगळ केल्याच्यानंतर ही चूक अजिबात बिलकुल करू नका. कुठल्याही प्रकारचं तणनाशक मारू नका. कारण तुम्हाला जर तणनाशक मारायचं असेल तर पानगळ करण्यापूर्वी तुम्ही मित्रांनो ते तणनाशक मारू शकता. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं आहे, जेणेकरून आपला तोटा होणार नाही. तर काय मित्रांनो काय होतं पानगळ केल्याच्यानंतर तणनाशक जर मारलं तर दुसरी गोष्ट आपली जी बागाची मुळी वगैरे चालू होणार असते. कारण आपण पानगळ केल्याच्यानंतर तिथून पुढं आपण पाणी वगैरे देऊन आणि त्याची जी मुळी वगैरे चालू होते आणि अशाच जर आपण चवक्या वगैरे निघत असतात ना अशाच जर आपण पानगळ जर केली तर मित्रांनो जी डाळिंबाची जी मुळी आहे ती मुळी मित्रांनो जे अन्नद्रव्य घेते त्याच्यात ह्या तणनाशकचा सुद्धा घेऊ शकते आणि त्याच्यामुळे आपल्या बागेला त्याचा परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे पानगळ केल्याच्यानंतर मित्रांनो कुठल्याही प्रकारचं चुकूनही तणनाशक मारू नका. तर तुम्हाला जे काय करायचं आहे ते मित्रांनो तुम्ही तुमच्या विश्रांतीच्या काळामध्ये पानगळ करण्याच्या पूर्वी तुम्ही हे काम करू शकता. तर एवढंच मित्रांनो मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचा आहे मित्रांनो.
आणि लाईक करा. आणि लाईक केल्याच्या नंतर मित्रांनो हाईप करा, असं एक मित्रांनो यूट्यूबनी पाठवलेलं आहे, तर ते हाईप पण करा. तर एवढीच विनंती करतो आणि व्हिडिओ समाप्तो. जय